तर आता लोकसभेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे। 29 फेब्रुवारी किंवा 1 मार्चला पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे। 29 फेब्रुवारीला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होईल आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती असेल। तर 1 मार्च किंवा 29 फेब्रुवारीला भाजपकडून आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल। लोकसभा निवडणुकीसाठी देशभरामध्ये पहिल्या यादीमध्ये कोणाकोणाची नावे चर्चेत आहेत आणि कोणाकोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। एकीकडे महाराष्ट्रामध्ये भाजपने मिशन 45+ नारा दिलाय, तर केंद्रामध्ये भारतभरात 400 पारचा नारा दिला जातो आणि त्यामध्ये 370 जागा या भाजपच्या असतील असाही दावा थेट लोकसभेमध्ये बोलताना पंतप्रधानांनी केला असताना आता पहिल्या यादीमध्ये कोणते शिलेदार भाजपच्या वतीने रिंगणामध्ये उतरतील, निश्चित विजयाची खात्री असलेले कोणते उमेदवार आहेत याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, महाराष्ट्रामध्ये 45+ आणि देशभरामध्ये 400 पारचा नारा भाजप देत आहे, त्या पार्श्वभूमीवर ही पहिली यादी किती महत्त्वाची आणि काय चर्चा आहेत या संदर्भात? नक्कीच प्रज्ञा, जर आपण बघितलं असेल तर आगामी लोकसभेच्या तयारीला भाजप लागलेला आहे। देशात 400+ टार्गेट जे आहे ते भाजपने ठेवलंय, तर त्यासोबत महाराष्ट्रात 45+ असं टार्गेट भाजपने ठेवलंय आणि त्यासाठी भाजपची जी आहे ती महत्त्वाची बैठक जी आहे ती दिल्लीला 29 तारीखला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक जी आहे ती होणार आहे आणि या बैठकीनंतर भाजपचे पहिले 100 उमेदवार जे आहेत त्यांच्या नावाची यादी जी आहे ती घोषित होऊ शकते, अशी आपल्याला माहिती मिळते। 29 फेब्रुवारी रात्री उशिरा किंवा 1 मार्चला ही पहिली यादी जी आहे ती जाहीर होणार आहे। महत्त्वाच्या नेत्यांची या यादीमध्ये समावेश असणार आहे, त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं भाजपच्या प्रचाराला देखील सुरुवात होणार आहे। प्रज्ञा, सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।